वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे आणि आपण पाहत आहात द एक्वेरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, प्रत्येक गावात एक उद्योजक निर्माण झाला तर प्रत्येक गावात रोजगार निर्माण होईल, बेरोजगारी कमी होईल आणि विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होईल. आणि हरित क्रांती, धवल क्रांती नंतर महाराष्ट्रात ग्रामोद्योग क्रांती घडू शकते. मित्रांनो, ही वाक्ये ऐकायला साधी वाटतात, पण यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा विचार दडलेला आहे. अलीकडेच धुळे येथे ज्येष्ठ उद्योजक श्री कैलासचंद्र अग्रवाल आणि संदीप अग्रवाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी आपल्या एक्वेरियस इनसाइट या यूट्यूब चॅनलसाठी वेळ दिला, एक छोटेखानी मुलाखत दिली. त्यावेळी रवींद्र माणगावे यांनी गाव तेथे उद्योजक ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे मांडली. त्यांच्या या विचारामागे केवळ उद्योग वाढवण्याचा हेतू नाही, तर गावागावातील युवकांना रोजगार निर्माता बनवण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. मित्रांनो, येत्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 36,000 गावात उद्योजक निर्माण करण्याचा, बघा, 36,000 गावात उद्योजक निर्माण करण्याचा आणि त्या माध्यमातून सुमारे 8 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचा त्यांचा विचार आहे. मित्रांनो, त्यांची ही छोटीशी मुलाखत आवर्जून बघा. आपणास आवडली तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला पाहूया गाव तेथे उद्योजक या संकल्पनेच्या मागचा रवींद्रजी माणेगाव यांचा नेमका विचार काय आहे हे आपण त्यांच्या शब्दामध्ये समजून घेऊ. नमस्कार सर, आमच्या एक्वेरियस इनसाइट्स यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत. सरजी, आपल्या महत्वाकांक्षी अशा गाव तेथे उद्योजक या अभियानाविषयी कृपया आपण माहिती द्यावी. सर. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या या 100व्या वर्षात आम्ही गाव तिथं उद्योजक हे अभियान हातामध्ये घेतलं. हे अभियान हातामध्ये घेण्याचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर ग्रामीण भागातला जो युवक आहे, ग्रामीण भागातली जी लोक आहेत ती शहराकडे नोकरीसाठी जातात आणि शहरामध्ये नोकरीसाठी त्यांची हेळसांड होते. त्याच्याऐवजी गावातल्या गावात जर त्यांना आपण उद्योग उभा करून दिला तर या माध्यमातून प्रत्येक गाव हे आर्थिक दृष्टीने सशक्त होईल आणि गावातल्या गावामध्ये त्याला उद्योग तर मिळेलच, परंतु बाकीचीही रोजगार निर्मिती त्याला त्याच्या गावामध्ये करता येईल. हा आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. गाव तिथं उद्योजक अभियान हे मागचे 10 महिने झालं आम्ही चालू केलेलं आहे आणि याची सुरुवात आम्ही उद्योग विचार मंचापासून करतोय. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये उद्योजकीय मानसिकतेचा अभाव असतो. आम्ही उद्योग विचार मंच हे आठवड्याचा 2रा शनिवार आणि 4था शनिवार या वेळेला आम्ही त्या गावामध्ये उद्योग विचार मंचासाठी सगळी लोक एकत्रित येतील आणि हे एकत्रित आलेली लोक ही उद्योग विचार मंचामध्ये त्यांना एकमेकाला विचाराचं आदान-प्रदान उद्योगाविषयीचं करतील. त्या 2 तासामध्ये उद्योग हा एकमेकाला दिला जाईल. नवीन उद्योग कोणता करायचा हे युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल, ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्याच्या पुढचं जे गोष्ट असेल ती आहे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग नंतर फायनान्शियल लिंकेज. म्हणजे जी लीड बँक आहे जिल्ह्याची, त्या लीड बँकांच्याकडून त्या गावातल्या उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी किंवा वित्तीय पुरवठा करण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र समन्वय व्यवस्था केलेली आहे. या माध्यमातून त्याला वित्तीय पुरवठा होईल आणि त्याच्या पुढं मार्केट लिंकेज सुद्धा आम्ही डीलर, डिस्ट्रीब्युटर हे जे काही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं नेटवर्क आहे तेही त्याला आम्ही मिळवून देतो. म्हणजे पहिल्यांदा प्रशिक्षण, त्याच्यानंतर पुढचं म्हणजे फायनान्शियल लिंकेज, त्यानंतर मार्केट लिंकेज आणि एक्झिस्टिंग व्यवसायाला स्केलअप करण्यासाठी आम्ही क्लस्टर किंवा स्केलअपसाठीही आम्ही एक व्यवस्थित त्याचा एक समन्वय केलेला आहे. तर ही संपूर्ण यंत्रणा गाव तिथं उद्योजक या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये किमान एक यशस्वी उद्योजक हा करण्याचा आम्ही तयार केलेला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 36,000 गावामध्ये 36,000 नवीन उद्योजक
येणाऱ्या 2 वर्षात झालेले आपल्याला दिसतील आणि किमान 8 लाख लोकांची रोजगार निर्मिती या माध्यमातून झालेली असेल. हा संपूर्ण प्रोजेक्ट गाव तिथं उद्योजक अभियान हे महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, तांड्यापर्यंत सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं तुम्हाला येणाऱ्या 2 वर्षात दिसेल. आणि जशी या देशामध्ये हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, तशी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये उद्योग निर्मिती करून ग्राम उद्योग क्रांती महाराष्ट्रातून संपूर्ण देशामध्ये गेलेली येणाऱ्या 2 वर्षात दिसेल. धन्यवाद. मित्रांनो, रवींद्र माणगावे यांच्या या मुलाखतीमध्ये 3 अतिशय महत्वाचे संदेश दडलेले आहेत. पहिला, शेती आणि उद्योग यांच्यातील दुवा. तो काय, कसा बघायचा त्या विषयाकडे? टोमॅटो म्हणजे टोमॅटो नाही, केळी म्हणजे फक्त केळी नाही, कापूस म्हणजे फक्त पीक नाही, त्यातून मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन झाले पाहिजे. दुसरा, प्रत्येक गावात उद्योग विचार मंच सुरू झाला पाहिजे. म्हणजे गावातील उद्योजक, शेतकरी, तरुण, शिक्षक यांनी नियमितपणे एकत्र बसून नवीन उद्योगांचा विचार करायला हवा. तिसरा, उत्तर महाराष्ट्रासाठी मोठी संधी आहे. उत्तर महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगर, या परिसरात शेती व्यावसायिक आहेत, मोठ्या संख्येने शेती आहे, कच्चा माल आहे, रस्ते चांगले आहेत, मनुष्यबळ आहे. इंजिनिअरिंग, ITI या माध्यमातून फार मोठा मनुष्यबळाचा पुरवठा होतोय. यामध्ये जर उद्योग जोडले गेले तर संपूर्ण चित्र बदलू शकते. यावेळी रवींद्रजींनी एक संकल्पना मांडली. ते म्हटले, टेक्स्टाईल हब जर अस्तित्वात आलं तर मोठी बदल या भागामध्ये होऊ शकतात. इचलकरंजीच्या धर्तीवर टेक्स्टाईल रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यासाठीचा प्रस्ताव जर या भागातल्या लोकप्रतिनिधींनी सादर केला तर त्यामुळे कापूस उत्पादक हा जो प्रदेश आहे याला प्रचंड मागणी येईल, मोठे उद्योग या ठिकाणी येऊ शकतात. मित्रांनो, एक विशेष, महाराष्ट्राची औद्योगिक परंपरा जी आहे ती वालचंद हिराचंद, किर्लोस्कर, टाटा यासारख्या उद्योगपतींनी घडवलेली आहे. त्यांनीही सुरुवात एका छोट्या ठिकाणावरून केली, म्हणून मोठे उद्योग निर्माण झाले. आणि आपला जो गैरसमज आहे मोठे उद्योग फक्त महानगरांमध्येच उभे राहतात, हा समज बदलण्याची गरज आहे. गाव तिथे उद्योजक ही केवळ घोषणा नाही, ती रोजगाराची संकल्पना आहे, ती स्थलांतर कमी करण्याची दिशा आहे, ती ग्रामीण युवकांना आत्मविश्वास देणारी चळवळ आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपल्या गावात कोणता उद्योग आपण सुरू करू शकतात? टोमॅटोमध्ये फक्त टोमॅटो नाही तर टोमॅटो केचप बघा, केळीमध्ये केळी नाही तर केळीचे वेपर्स बघा, असं हे म्हणतात माणगावकर साहेब. तर आपलं जे काही मत असेल ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची अधिकृत वेबसाईट आणि संपर्काचा तपशील डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. ज्यांना उद्योजक होण्याची इच्छा असेल त्यांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आठवणीने लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि ॲक्युरेस इन्साइट्स चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद.